TCC कुटांबे रत्नागिरी जिंकले. अभिनंदन. आणि आज रत्नागिरीकरांनी चिपळूण मध्ये मारली आहे बाजी. अभिनंदन. पहिला नंबर 1,11,111 चालले रत्नागिरीला आणि कुटांबे या गावाला. TCCचं हे विजेतेपद पाहायला मिळत आहे, परंतु WCC ने मन जिंकून घेतली. वाघिवरेकर आपलं कौतुक करावंच लागेल, कारण आपण याही वर्षी चांगली स्पर्धा आयोजित केली. हॅलो एव्हरीवन, कैशी आहो सगळी. उमेद आहे बेस असाल तर आज आपण आयला इकडे चिपळूणला रेनी क्रिकेट आहे आपली. शब्बीरबाई अलवी चषक WCC वाघिवरे बॉईज प्रेझेंट शब्बीरबाई अलवी चषक 2026. तर ही मॅच बघा आयल्या. ही आजचो फायनल दिस आहे. फायनल मॅच आहे आज. हे बघा, हे आपल्या चिपळूणला होतं. ही उक्ताड बायपासचा ग्राउंड आहे. तिकडं बरीच माणसं आलेली आहेत. पाऊस पण जोरात लागते. बरोच एकदम येते वारो पाऊस एकदम जोरात येते. तर आता आपण जाऊया आतला, बघूया. आता मॅच चालूच आहे शोपासनं. लाईव्ह पण आहे. पुढील मॅचला जेव्हा सुरुवात होईल, एका बाजूला पानपूट क्रिकेट क्लबचा संघ, दुसऱ्या बाजूला शिरर वॉरियर्सचा संघ आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे. मायक्रोफोन वरती बदला होईल. मायक्रोफोन वरती आता तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर तालुक्यातला देवरुख परिसरात आलेला एक गोड आवाज जयेश फटकुंडे सर मायक्रोफोन वरती जॉईन होतील. थँक्यू सो मच. चापीचा वापर पुन्हा एकदा जबरदस्त केला जातोय. हे दुसरं षटक आपण असेल तर टायर ट्रॉफी रत्नागिरी रेनी चॅम्पियन क्वार्टर फायनलचं टॉस आहे इकडे. पराभूत केले आणि हा संघ द्विगुणित आता पाहायला मिळेल. दुप्पट ताकदीने उतरताना पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच असेल. नाणेफेक जिंकले आवासी संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय पानकोट संघाला. लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या आवासी संघ. पाठीमागे ते पकडतील तोपर्यंत एक रन मिळणार आहे. धाव संख्या पुढे गेली आहे. ही स्पर्धा म्हणजेच अलमरूम शब्बीरबाई अलवी चषक आपण पाहतो आणि ही स्पर्धा पुढल्या वर्षीची 1 वर्ष अगोदरच अनाउन्समेंट करून टाकली. क्या बात आहे. पहिला मिळाली. व्हाईट बॉल घोषित केला जातो. आपल्या डॉक्टर एम के दलवी वाघिवरे स्कूलच्या जी 10वीची पोरं आहेत त्यांचा सत्कार वगैरे होणार आहे इकडे. प्रसिद्ध पाहायला मिळत आहे. तुफान सुटलाय. वाढू सुटलंय तुफान एकदम. फुल वारा सुटलाय. कोकणाला भूतलावरील स्वर्ग म्हटलं जातं आणि कोकणातील ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि कोकण म्हटलं तर खूप काही आपल्याला पाहायला मिळतं. निसर्ग सौंदर्य भरभरून पाहायला मिळतं. असं हे कोकण आहे आणि कोकणाचं क्रिकेट आपण सध्या पाहतोय. कोकणातील चाकरमानी कदाचित मुंबईला आहेत, कोणी दुबईला आहेत. तिकडनं सुद्धा मॅचेसचा आनंद घेत आहेत. त्याही सगळ्यांचं स्वागत असणार आहे. डॉक्टर MQ दलवी उर्दू हायस्कूल वाघिवरे 10वी मध्ये गुणवंत झालेले पास झालेले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. चंदू सर विशेष 35 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या गावातली स्पर्धा आहे, आपल्या वाघिरेकरांची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेकरता आज महिला देखील आलेल्या आहेत आणि निश्चित विद्यार्थी देखील आलेले आहेत आणि संपूर्ण गाव वाघिवरे जो गाव आहे तो इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांचा आता आपण सन्मान घेणार आहोत. त्यांचं आता आपण स्वागत करणार आहोत. आलिया पैसा चालले झाला. टाळ्यांचा गजर जरा जोरदार व्हायला पाहिजे. डॉक्टर MQ दलवी उर्दू हायस्कूल वाघिरेमध्ये पहिला क्रमांक 10वी मध्ये आलेला आहे. म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं आलियाला त्या ठिकाणी आलियाचा सन्मान आणि स्वागत या ठिकाणी केलं गेलेलं आहे. त्यांचा आलेला आहे डॉक्टर MQ दलवी हायस्कूल उर्दू मध्ये त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कुलसुम
इम्रान झोंबरकर यांना विनंती असेल आपण या आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. सिकंदरबाई साबले यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण कुलसुम इम्रान झोंबरकर टाळ्यांचा गजर जरा पाहिला पाहिजे. कुलसुम इम्रान झोंबरकर तिने दुसरा क्रमांक पटकवलेला आहे. 10वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा 16 मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील वाटचालीसाठी त्याला देखील शुभेच्छा आहे. तिसरा क्रमांक ज्या विद्यार्थ्यांनी आलेला आहे तिचा सन्मान त्याचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. आयशा रफिक झोंबरकर तिला विनंती असेल आपण या आपल्या यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि आयशाचे वडील देखील या ठिकाणी आहेत. रफिकभाई झोंबरकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील यासाठी वाजिबभाई रुमाने साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि स्वागत करायचं. टाळ्यांचा गजर थांबला पाहिजे. त्याला टाळ्यांचा आवाज जोरदार व्हायला पाहिजे. रफिकभाई झोंबरकर साहेब देखील आहेत. त्यांचं स्वागत आणि त्यांच्या निश्चित 10वी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडले जातोय. 4थ्या क्रमांकावरती उमेरा वसीम झोंबरकर हिला विनंती असेल आपण या आपलं यथोचित मान सन्मान आणि स्वागत आणि सत्कार या व्यासपीठावरती पार पडले जाणार आहे. बशीरबाग पेबेकर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभस्ते आपण उमेरा झोंबरकर यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी पार पडला जातो. टाळ्यांचा गजर दिशाकरता देखील माहिती पाहिजे. आपण कोणाला काही देऊ शकत नाही परंतु टाळ्यांचा गजर हे फार महत्वाचे. हजारोच्या संख्येने प्रेक्षकात हजर ते करतात टाळ्यांचा गजर. त्याच पद्धतीने 5व्या क्रमांकावरती झाल्या शाळेमध्ये 5वा क्रमांक 10वी मध्ये पटकवलेला आहे मिस्टर आपल्या शुभ असते त्याचा मान सन्मान आपण करणार आहोत. जरा टाळ्यांचा गजर जरा व्हायला पाहिजे. वाघिरे गावाचं नाव आता समुद्र पार देखील झळकतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झळकतोय, संपूर्ण भारतामध्ये झळकतोय. आणि आपल्या गावाचं नाव आपण मोठा कसं करू शकतो याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सातत्य राहिलेला आहे. आणि वाघिरे गावामधनं एक कमी वयामध्ये युट्यूब क्रिएटर निर्माण झालेला आहे. युट्यूब वरती ज्याचे निश्चित जास्त फॉलोअर्स आहेत त्याचा सन्मान या ठिकाणी पार पडले जाणार आहे. त्याचं नाव आहे हसन अनवारे. याला विनंती असेल आपण या आपलं यथोचित मान सन्मान हसन कबीर अनवारे साहेब आपल्याला देखील विनंती आहे कारण आपल्या चिरंजीवने एक चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल पाहताना टाळ्यांचा गजर हसन करता व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्या. मदरबाई रुमाने साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण फेमस युट्यूबर हसन अनवारे याचं स्वागत केलं जातंय. वाघिरे गावाचं नाव घ्यायला देखील मोठं केलेलं आपल्या वाघिरेचं ते संपूर्ण चित्र आहे ते संपूर्ण जगाला दाखवलेलं आहे. एखादं आपण पाहिलं तर अनेक युट्यूबर आहेत आणि आवर्जून नाव घेणार आहे WCC वाघिरे. त्यांच्या जेवणाचे सेव दुपारच्या बेस्ट बॉलरचा पुरस्कार होबळी गावच्या या सिताराने पाहिला घेते. पहिला बॉल खराब होता परंतु त्याच्यावर चूक घेण्याचा प्रयत्न टायमिंग नाही झालाय. एक धाव तिकडे मिळेल. एकाच वेळेला दोघांनी चुकी केली. बॉलरने सुद्धा चुकी केली आणि बॅटरने सुद्धा चुकी केली. बॉलरने या करता त्यांनी कमी गतीचा पुढचा कोंबडीचे गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. वेगवान बॉल. शेवटचा बॉल कोणाचा आहे. एका बाजूला पुणे एका बाजूला खरवते. पुणे की खरवते. शंतनू मनोज बिगी स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केलाय पुण्याचा मनोज साठे. आज मात्र या ठिकाणी तळपलेला आहे. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता असताना मनोज साठे किती महत्वाचे आहे दाखवून दिलाय. काय मारलाय. मागील बॉलवर रन होऊ शकत होती त्यांनी ती घेतली नाही आणि शेवटच्या बॉलवर अफलातून षटकार. तर आता 6:30 राहिलात आणि अजून मॅच आपली चालूच आहे. हे बघा तुम्हाला दाखवता इकडे म्हणजे पुरा बाईक एकदम फुल पब्लिक बरीच बघायला येलेली आहे. बघा इतकी पब्लिक बघायला येलेली बाईक बघा किती आहेत. त्या हिशोबाने अंदाज लावा किती पब्लिक आहे. बघा पुरा स्टेजच्या ह्या साईडला स्टेजच्या त्या साईडला पुरी पब्लिक भरलेली आहे आपली. पार्थ गांधी फायनल मॅच चालू झाली आता. फायनल मॅच टाइम 7 वाजता येईल म्हणून 2 ओव्हरचीच फायनल मॅच केले ना. आवाशियन जरी 11 की तरफ खेलना चाहते थे. बैठक स्ट्रोक खेलने की कोशिश इंदौर बल्ली का तालुका गावाची सगळी ऑफिशियल अंपायर का
पहले बल्लेबाज बीट वेव, उसके बाद विकेट कीपर बीट वेव, तो उसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया, आंखों में इशारा किया और सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर मध्ये एकच रन आली आहे. पाऊस येलो म्हणजे आहे 10 बघा. बॉलमध्ये सगळे अजूनही धावतात. 21 करायचे आहेत, परंतु सार्थक देवरे जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत ते 7 आणि रन करायचे 14. बाबा मोरे, सार्थक देसाई, बाबा मोरे. हा बॉल पुढे केला. आतापर्यंत देसाई म्हणजे लाला आलाय आणि लाला हे आता कॅच पकडला ना एक. फायनल मॅच आहे हे बघा. विकेट आली आणि मॅच मधील रंगत आणखी वाढली आहे. 5 बॉल मध्ये अजूनही हात करायचे. 5 बॉल मध्ये आजची आवश्यकता अजूनही आहे. अंतिम टप्प्यात मॅच. एका बाजूला आवाशी खेड तालुक्यातील टीम आहे, जरीर 11 मुंब्रा, आणि दुसऱ्या बाजूला टीसीसी कुचांबे ऑल रत्नागिरी. फायनलची मॅच. प्रेक्षक मात्र आताही मात्र उत्कंठेने या मॅचला पाहतायत. केलंय एक पाहिजे आता. एक पाहिजे, एक रन. TCC कुतांबे रत्नागिरी जिंकली. अभिनंदन. आणि आज रत्नागिरीकरांनी चिपळूण मध्ये मारली आहे बाजी. अभिनंदन. पहिला नंबर 1,11,111 चालले रत्नागिरीला आणि कुचांबे या गावाला. TCCचं हे विजेतेपद पाहायला मिळत आहे, परंतु WCC ने मन जिंकून घेतली. वागिवरेकर, आपलं कौतुक करावंच लागेल, कारण आपण याही वर्षी चांगली स्पर्धा आयोजित केली आणि एक चांगला शेवट या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. अभिनंदन. आता सायकल आहे कपात. फायनल मॅच झाली. रत्नागिरी फर्स्ट, आवाशी सेकंड आहे. थर्ड आणि फोर्थ कोण आहे माहिती नाही, बघूया आता. वाजलं 7:20 जाईलात आणि आत्ता मॅच फायनली झाली. आपलं मजरबाई रुमाने, परदीन म्हणजे वाजिदबाई यांची टीम होती आपली. जरीर 11, वाजिदबाईची आपली टीम होती जी की सेकंडवर राहिली. हे आपलं सात अलवार आहे. सगळी आपली गावाचीच सगळी लोक आहेत. जी की आपल्या गावाची जी मॅच होती ही इकडं आयोजित केलेली आपल्या चिपळूण तालुक्यातला. 1 लाखाची मॅच होती. फर्स्ट प्राईज 1,11,000 समथिंग अशी होती. महमूद 11 निश्चित जबरदस्त संघ. बलटीम नवीनचा संघ या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावरती राहिला आहे. टाळ्यांचा गजर जरा त्यांच्याकरता व्हायला पाहिजे. कॅश प्राईज या ठिकाणी त्याला दिली जाणार आहे. 11,111 आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, ती देखील दिली जाणार आहे. 4थ्या क्रमांकाकरता आपण निश्चित 11,111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कॅश प्राईज लावलं. तर आकर्षक ट्रॉफी आपण पाहिली तर मध्ये अलमरून शब्बीरबाई अलवी चषक 2026 मधला 3ऱ्या क्रमांकावरती राहिलेला संघ आहे. तोच संघ आहे. 1 तालुका 1 संघ आणि त्याच्यातला जो संघ आलेला आहे जिजा स्पोर्ट वरवडेचा संघ या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती राहिला आहे. त्याला टाळ्यांचा गजर त्यांच्याकडे देखील व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्या. जिजा स्पोर्ट्स वरवडेचा संघ, जयगड मधला संघ, ज्यांची कामगिरी खूप चांगली राहिली होती. 1 तालुका 1 न्यायी 1 संघ 1 तहसील. नो डाऊट 2ऱ्या क्रमांकावरती राहिलेला संघ आहे जरीर 11 मुंब्रा. आवाशीचा संघ या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती. टाळ्यांचा गजर त्यांच्याकरता. जरीर 11 मुंब्रा आवाशीचा संघ. संघ मालक आपण पाहू शकता मदरबाई रुमानी साहेब, त्यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर जरा जोरदार व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्याकरता. अब्रारबाई बामणी साहेब यांना विनंती करतोय. रिजनभाई शिवकर साहेब यांचे ससूरजी देखील आहे, ससरमजी आहे, त्यांच्या शुभ पुरस्कार दिला जाणार आहे. अब्रारबाई बामणी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा सर्वात दर्जेदार खेळाडू आहे, ज्यानं फलंदाजी केलेली आहे, ज्यानं सर्वांच्या हृदयावरती राज केलेला आहे, चांगली कामगिरी त्यानं करून दाखवलेली आहे.
आणि आता त्याचं नाव चर्चेमध्ये आहे, ट्रेंड मध्ये आहे. रत्नागिरी जिल्हा त्यांना गाजवला आहे. अलमरूम शब्बीर अलवी चषक 2026 चा महासंग्राम त्यांना गाजवलेला आहे. जरा आवाज येईल का कोणाला द्यायची? भारत सिरीज कोणाला द्यायची? भारत सिरीज कोणाला द्यायची? तो खेळाडू ठरलाय मिस्टर तुषार कांबळे. या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. टाळ्यांचा गजर. हजारोच्या संख्येनं प्रेक्षकाचा आदर ते करतात. टाळ्यांचा गजर. 2 अर्धशतक भर पावसामध्ये या खेळाडूने ठोकलेले आहे. 82 धावांचा पाठलाग करत असताना अर्धशतक त्यानं ठोकून दाखवलेलं आहे. टाळ्यांचा गजर त्याच्याकरता पाहिला पाहिजे. अब्रारभाई बामणे साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचा यथोचित मान सन्मान आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देण्याकरता मी विनंती करतोय शैतानभाई शिवकर साहेबांना विनंती आहे. मदरभाई रुमानी साहेबांना विनंती आहे. सुहेल तांबे आपल्याला विनंती आहे. पण या अब्रारभाई आपल्याला देखील विनंती, आपण देखील यायचं. अब्रारभाई बामणे आपण देखील यायचंय. कॅश प्राइज 1,11,111 तो जातोय. या स्पर्धेतला अलमरूम शब्बीर अलवी चषक 2026 चा विजेतापद पटकावलाय. नो डाऊट टीसीसी कुचांबेचा संघ या ठिकाणी विजेतापद पटकावलाय. जरा टाळ्यांचा गजर त्यांच्याकरता व्हायला पाहिजे. टीसीसी कुचांबे परंजी टाकले साहेब यांच्या मालकीचं संघ आहे. टीसीसी कुचांबेचं संघ, ऑल रत्नागिरीचं संघ, टीसीसी कुचांबे WCC बॉईज वाघिवरेची मानाचं चषक अलमरूम शब्बीर अलवी चषक 2026 चं विजेतेपद पटकवलंय. तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्माईल. अक्षय राठोडने त्याची संपूर्ण टीम ऑल रत्नागिरीला हे मानाचं चषक पटकवलेलं आहे. फायनली आता मॅच झाली कम्प्लीट. प्राइस वगैरे डिस्ट्रीब्युशन होता पण झाला आता कम्प्लीट. आता वाजला 7:50 झाला त्यांनी आपली आता मॅच झाली. प्राइस वगैरे डिस्ट्रीब्यूट करून जायला सगळा. त्या स्पर्धेकरता आपण सर्वांचा मान सन्मान घेतलेला आहे. जर चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल WCC वाघिरे बॉईच्या वतीनं माझ्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जनजन हे 4 दिवसाकरता आणि या नेक्स्ट व्हिडिओला निमिषाला भेटूया. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.